असंच ना, आता हे पण एक क्वेश्चन झालंय की विशाल सोबत जे राहतात ना ते घराबाहेर येतात. सो आता तुला देखील असं म्हटलं जातं की तू आता विशाल सोबत राहत होता ना म्हणून तू घराबाहेर आलाय. मला सांग हे असं का समीकरण झालं आणि बाहेर असं का दिसतंय, तुला का वाटतं? नाही, असं अजिबात नाहीये. विशाल सोबत जे राहतोय ते बाहेर पडतात आणि असं काही नाही. ते म्हणजे योगायोग आहे की हो, तो म्हणजे बाल्कनी आणि टोळीची अलायन्स होती. ते खेळत होते, पण मोस्टली बाल्कनी आणि टोळीमधलेच बाहेर पडत होते. काही जणांनी गेम सुरू पण केला नव्हता, काही जणांचा गेम कमी पडला, जसा माझा आता पडला असं वाटतंय लोकांना. किंवा लोकांना वाटत नसलं तरी मतांनुसार जर मी वीक आहे मी बाहेर पडतो. असं काही नाहीये की विशाल सोबत जो असतो तो बाहेर पडतो, असं काही नाही. हो, पण विशालचंच नाव निघालंय तर आता राकेश आणि विशालचं घरात खूप मोठं भांडण झालं आणि ज्याची चर्चा घराबाहेर खूप झाली. तू त्या घरात होता, तुला माहितीये नेमकं काय घडलं होतं. तू कोणाच्या बाजूने, कोण योग्य वाटतंय तुला आणि कोण अयोग्य वाटतंय? हा योग्य आणि अयोग्याचा मुद्दाच नाहीये की हा योग्य आहे आणि हा अयोग्य आहे, हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की जर हा नियम आहे की तुम्ही बाहेरच्या कुठल्याही गोष्टीबद्दल बोलू शकत नाही, पर्सनली काही बोलू शकत नाही तुम्ही, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही बोलू शकत नाही तुम्ही. हो, विशालने ते केलं. तुम्ही कोणाला इजा पोचवू शकत नाही, तुम्ही मारू शकत नाही. हे नियम आहे म्हणजे आहेतच, ते पाळले गेलेच पाहिजे होते. विशाल चुकला, एवढंच म्हणेन. होय. असं नाही वाटत आहे की तुझ्या बाबतीतही खूप अनफेअर गेम खेळला गेला, कारण की खूप अपमान तुला या घरात सहन करावं लागलं? कारण की आम्हाला प्रेक्षकांना खूप वाटत होतं, कारण प्रेक्षक असं म्हणत होते की तुला जर कोणी काय बोललं तर सगळ्यांना ते खूप असं बोलतात मनाला लागत होतं. ते होत होतं कारण प्रेक्षकांचं तुझ्यावर असलेलं प्रेम. तुलाही असं वाटतं की या घरात आपल्याला हवा तेवढा मान न देता खूप अपमान किंवा कोणीही काही बोलत होतं, हे जे होत होतं अग्रेशन असू दे काही असू दे, पण हे होत होतं असं तुझ्या बाबतीत वाटतंय? हिट रेट नव्हता त्या घरात. कारण आणि जे काही बोलत होते की प्रतिस्पर्धी असतील, जे माझ्याविषयी बोलत होते, तो एक गेमचा भाग होता आणि मला हे समजूच शकतो की ते करावं लागणारच आहे. जसं मलाही करावं लागणार, माझी इच्छा नसतानाही आपल्याला समोरच्याच्या चुका काढायच्याच आहेत, तर काय करणार, तो गेमचा भाग आहे. आणि मला हेही कळत होतं की समोरचा पण काढणार आहे आणि समोरच्याचा दोष नाहीये काही, त्याला ते करावं लागणार आहे, कारण हा गेमचा भाग आहे. त्यामुळे मला खरं सांगू तर मला कधीच वाईट वाटत नव्हतं की समोरचा माझ्याबद्दल असं असं बोलतोय. नाही यार, त्याला करायचंय, त्याला करावं लागणार आहे, जसं मलाही करावं लागणार आहे. तर मला माझा अजिबात कोणावर राग नाहीये. तू नाही केलंस ना, पण समोरच्याकडनं येत होतं, पण तू करताना कधी नाही दिसलास. पण त्यांना कदाचित असं वाटत असेल की हे केल्याने आपण जास्त दिसू, आपण लोकांपर्यंत पोहोचू, आपली मतं पोहोचू. हे मत आपलं एक ठाम मत पोहोचवण्याचं उत्तम माध्यम आहे. मग ते त्यात सागरला आपण बोलू शकतो. बोला, जर मला बोलून तुमचं काहीतरी चांगलं होतंय तर बोला, मला काही प्रॉब्लेम नाही. जास्त प्रमाणात कोणी केलंय खरं? अरे यार, असं नाही सांगू शकत यार. सगळ्यांनी गेम पाहिलाय. अरे मी असं नाही सांगू शकत यार, कोणी फार केलंय. नाही, तन्वी पण खूप छान मैत्रीण झाली माझी नंतर नंतर. कोणी रेवाने केले खूपदा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.